नीट पेपर फुटी प्रकरणात दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन पाहायला मिळालं होतं आणि त्यातच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला। मात्र पाहायला गेलं आता ठाण्यामध्ये झेंजीच्या वतीने विविध ठिकाणी विविध चौकामध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। कुठेतरी झेंजीची प्रतिमा मलिन होते की काय यावरून विद्यार्थी असेल, सरकार असेल, जवान यांच्या पाठीशी असणाऱ्या बॅनर ठाण्यातील विविध चौकामध्ये लावण्यात आलेले आहे। शिक्षणाचा मान, जवानांचा सन्मान, मी विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे, मी जवानांचा सन्मान करतो, मी लोकशाहीच्या पाठीशी आहे, अशा प्रकारचे बॅनर झेंजीच्या वतीने ठाण्यात झळकत आहेत। पाहायला गेलं तर मी दोघांच्या बाजूने आहे, माझा संकल्प, मी भारतीय जवानांचा अपमान करणाऱ्या घोषणांना साथ देणार नाही, तसेच प्रथम राष्ट्र, अशा प्रकारचे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी झेंजीच्या वतीने लावण्यात आले आहे। सध्या ठाण्यातील हरिनिवास सर्कल असेल, ठाणे स्टेशन परिसर असेल, या ठिकाणी विविध ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। त्यामुळे नक्कीच कुठेतरी येणाऱ्या काळात आता विद्यार्थी, जवान आणि सरकारच्या बाजूनी असणारे हे जे बॅनर आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे झेंजीच्या वतीने हे जे बॅनर लावण्यात आले ते सर्वांचं लक्ष वेधताना आपल्याला राजकीय वर्तुळात दिसून येते। त्यामुळे येणाऱ्या काळात आता पुन्हा नीट पेपर फुटी प्रकरणात सरकार कशा प्रकारे कारवाई करणार येणाऱ्या काळात हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामॅन अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।